नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या स्टिच इंडिया क्लासमध्ये। तर आपण 4 टक्स ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते आज आपण शिकणार आहोत। तर त्यासाठी हे मी ब्लाउज घेतलेला आहे। ब्लाउज जे आहे ते मेजरमेंट साठी आलेला आहे। तर ह्यापासून आपल्याला जे आहे ते 4 टक्स ब्लाउज बनवायचं आहे। तर याची मापे कशा पद्धतीने घ्यायची आहेत हे तुम्हाला मी अगदी सविस्तरपणे शिकवते। तर पहिल्यांदा पहा, ब्लाउजला हुक लावून घ्यायचे आहेत। कोणताही ब्लाउज असू दे अशा पद्धतीने हुक लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे आहे ते इथे छातीचं माप घेणार आहोत। तर छातीचं माप घेत असताना हा कॉर्नर ओपन करायचा, हा कॉर्नर व इथून अशा पद्धतीने मेजरमेंट करायची। तर आता इथे छाती आलेली आहे 17 म्हणजे 17 व पाठीमागे 17 म्हणजे पूर्ण छाती इथे येणार आहे 34 इंच। तर आपण छाती जी आहे ती 34 इंच मार्क करायची आहे। आता कमर घेर घ्यायचा आहे। कमर घेर घेत असताना इथे पहा, कमर घेर जो आलेला आहे तो 14 प्लस 14 म्हणजे इथे आपण 28 इंच कमर घेर आहे। तर आता उंची घ्यायची आहे। तर उंची घेत असताना आपण ब्लाउज अशा पद्धतीने पाठीमागची साईडला ठेवायचं आहे। जिथे शोल्डर जोडलेले आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने ठेवून उंची चेक करायची आहे। तर इथे तयार 13.5 आलेली आहे, म्हणजे प्लस करून आपल्याला 14.5 इंच उंची घ्यावी लागेल। आता नेक पहा, नेक अशाच पद्धतीने ठेवायचा आहे। बरोबर हा कॉर्नर दिसत आहे, इथून आपल्याला 9.5 इंच गळा दिसत आहे। तर गळा जो घ्यायचा आहे तो 9.5 इंच। तर इथे जी बॅकची लेंथ आहे ती 14.5 आहे व जो नेक आहे तो 9.5 इंच आहे। आता तयार आडे म्हणजेच हे तयार जी शोल्डर आहे ती किती आहे, तर इथे 2.5 इंच तयार आहे, म्हणजेच आपण प्लस करून 3.5 इंच घेणार आहोत। गळा रुंदी जी असते ती नेहमी 2.5 इंच घ्यायची आहे। इथून आता बाहीची उंची, बाही आपण आवडीनुसार, आपण याची बाही आपण नवीन जी प्रिया मॅमने शिकवलेली आहे त्या पद्धतीने डिझाईनची बाही तुम्हाला मी फोटो शेअर करते, तशा पद्धतीने आपण बाही जी आहे ती कट करणार आहोत। तर ही मापे आहेत। आपण आज 4 टक्सचं ब्लाउज शिकणार आहोत। मी तुम्हाला कटोरी ब्लाउज सर्व प्रकारचे शिकवलेले आहेत। आज मी तुम्हाला ब्लाउज वरून कशा पद्धतीने 4 टक्सचं ब्लाउज कटिंग करायचं असतं, कारण कमेंट खूप आल्या होत्या की 4 टक्स ब्लाउज शिकवा। तर त्यासाठी मी आज 4 टक्स ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, किंवा आज आपण कटिंग पाहूया, उद्या आपण स्टिचिंग पाहूया। कारण आपण बॅकला सुद्धा जी आहे ती नॉटची जी म्हणजे जो ब्लाउज असतो तो अशा पद्धतीने चौकोनी गळा घ्यायचा आहे व ह्या ब्लाउजला आपण इथून ज्या नॉट असतात त्या नॉट लावून आपण गळ्याला डिझाईन कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत। अशा पद्धतीने ही आपण बॅकची डिझाईन घेणार आहोत। जे आपण आता शिकणार आहोत त्यामध्ये बॅकची ही डिझाईन असेल व जी स्लीवची डिझाईन असेल तेही होईल, म्हणजे तुम्हाला जे तुमचं राहतं किंवा तुम्हाला जे शिकायला मिळत नाही तेही शिकायला भेटेल। तर आपण एका दिवसामध्ये आज आपण कटिंग पाहू, उद्या आपण स्टिचिंग पाहू। तर पहिल्यांदा मी हा डायरेक्ट कशा पद्धतीने कटिंग करायचं हे तुम्हाला शिकवते। त्यासाठी अस्तर घेतलेला आहे, हा घडीचा भाग आहे। इथे मी बॅकचा पार्ट काढते, मग मी तुम्हाला समोरचा पार्ट कसा काढायचा हे शिकवतोय। तर पहिल्यांदा ही पट्टी घ्यायची आहे। पट्टीच्या साहाय्याने अशा पद्धतीने सरळ, अगदी पट्टी व्यवस्थित ठेवून सरळ एक रेष आखून घ्यायची आहे। त्यानंतर उंची घ्यायची आहे। उंची घेत असताना ह्या रेषेपासून इथे आपली 13.5 इंच उंची आली होती, प्लस 1 इंच म्हणजे 14.5 इंच उंची घ्यायची आहे। इथून जी 14.5 इंच उंची आलेली आहे तिथून आपण सरळ रेष आखून घ्यायची आहे। आता आपली ह्यामध्ये सर्व मापे पडणार आहेत। तर पहिल्यांदा पहा, गळा डीप आहे, तर त्यासाठी मी काय करते, फक्त 2 इंच गळा रुंदी घेते। त्यानंतर तयार शोल्डर जी आहे ती 2.5 आहे, तर 2.5 मध्ये प्लस 1 इंच करून मी इथे 3.5 इंचला मार्क करते। त्यानंतर हा कॅल्क्युलेटर घ्यायचा आहे, आपल्याला छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे। तर छाती जी आहे ती 34/6 बरोबर आपल्याला 5.6 आलेला आहे, प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे, म्हणजेच 0.50। तर बरोबर माप येईल 6.1। 6.1 जे आलेलं आहे ते आपलं जे आहे ते मुंडा आलेला आहे। तर इथे एक मार्क केलेला आहे। आता ही सुद्धा आपण रेष अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे। आता शोल्डर टाकला, आर्महोल टाकला, चेस्टचं माप टाकायचं आहे, वेस्टचं माप टाकायचं आहे। चेस्टचं माप किती टाकायचं आहे, तर चेस्ट आपली 8.5 इंच आहे। तर 8.5 इंच प्लस त्यामध्ये लुजिंग काहीही द्यायचं नाही, कारण गळा जो आहे तो डीप आहे। तर आपण इथे 8.5 इंचाला मार्क करणार आहोत। त्यानंतर शिलाई मार्जिन जो आहे तो 1.5 इंच इथे देणार आहोत। आता कमर घेर जो आहे तो 28 आहे,
तर 28चा चौथा भाग जो होतो तो 7, तर 7 इंच प्लस अर्धा इंच टक्ससाठी आपल्याला घ्यावा लागेल आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हा मार्क ह्या मार्कला आपण जोडून घ्यायचा आहे. तर हा मार्क आपण जोडून घेतलेला आहे. हा मार्क सुद्धा आपण इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला पाऊण इंच म्हणजे पाऊण इंचच्या वर एक रेष इथे मार्क करायचा आहे व हा आकार आपण अशा पद्धतीने थोडासा अर्धा इंच खाली देऊन आकार द्यायचा आहे. आता हा आपला आकार झाला. आता बॅकला आपल्याला डिझाईन बनवायची आहे, तर इथे मी 2 इंच घेतलेला आहे. हीच रेष आपण अशा पद्धतीने सरळ आपल्या अशा पद्धतीने घेणार आहोत. आता इथे जी बनवायची आहे ती दोरी बनवायची आहे. गळा जो आहे तो 9.5 इंचाचा घ्यायचा आहे, तर इथे 9.5 इंचला मार्क करायचं. इथून आपण ज्या आहेत त्या नॉट अशा पद्धतीने नॉट कशा अंडर म्हणजे आतून कशा टाकायच्या हे पाहणार आहोत. अशा पद्धतीने नॉट बनवून आपण एक दोरी टाकणार आहोत व जो गळा आहे तो बनवणार आहोत. हा गळा आपण उद्या कसा बनवायचा हे सविस्तरपणे स्टिचिंग करताना पाहूया. आज मी तुम्हाला इथे कटिंग दाखवलेलं आहे. तर आता हा जो आहे तो पार्ट मी न कट करता उद्या मी कशा पद्धतीने कॅनव्हास लावून कट करायचा, कशा पद्धतीने जोडायचा हे पाहणार आहोत. आता बॅकचा पार्ट जो आहे तो कटिंग झालेला आहे. आता मी कट करते म्हणजे शिकवलेला आहे तो मी आता कट करून घेते इथे. आता बॅकचा पार्ट कट झालेला आहे. आता उरलेलं कापड आहे अस्तरचं, ते आपण अशा पद्धतीने इकडे ओढून घ्यायचं आहे. मी इथे पलट करून घेते कारण तिकडे आपण मार्क करून घेतलेला आहे. तर इथून पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे. जे 2 भाग आहेत ते अगदी व्यवस्थित इथे आपल्या साईडला घेऊन अशा पद्धतीने जो आहे तो कपडा व्यवस्थित हंतरून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपण बॅकचं माप फ्रंटचं माप टाकायचं आहे. त्यासाठी इथे पॉइंटला पॉइंट जे आहे ते कापड लावून सरळ पट्टीने रेष आखून घ्यायची आहे. तर पहा इथे आता इथून आपल्याला उंची घ्यायची आहे. तर आता उंची जी आहे ती 14.5 इंच प्लस आपल्याला इथे वाढवावी लागेल कारण आपण 4 टक्स ब्लाउज बनवत आहोत. तर इथे फ्रंटची उंची आपण 14.5 इंच न घेता आपण उंची कशी वाढवायची ते तुम्हाला सांगते. पहिल्यांदा मी इथे 13.5 इंच उंची आहे प्लस त्यामध्ये मी जी आहे ती 1.5 इंच ऍड करते म्हणजे 14.5 प्लस अर्धा इंच म्हणजेच आपण इथे समोरच्या साईडला आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर गळा रुंदी जी घ्यायची आहे ती 2.5 इंच ती मार्क केलेली आहे. इथे आपण 3.5 इंच शोल्डर घेतो कारण तयार शोल्डर 2.5 इंच आलेला आहे. आता आपण मुंडा काढत असताना छातीचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच म्हणजेच आपला मगाशी आला होता 6.1. तर 6.1 ला मी इथे मार्क केलेला आहे. पट्टीच्या साह्याने इथे सरळ अगदी व्यवस्थित रेष आखून घेतलेली आहे. ही सुद्धा रेष मी अशा पद्धतीने आखून घेते. आता पहा चेस्टचं माप टाकायचं आहे. तर छाती जी आहे ती 8.5 इंच आहे पण आपल्याला लुजिंग द्यावं लागेल समोरच्या साईडला. तर मी इथे 8.5 प्लस अर्धा म्हणजेच इथे 9 इंचला मार्क करते. त्यानंतर इथे शिलाई मार्जिन जी असेल ती 1.5 इंच घ्यायची आहे. आता कमरेचा भाग जो आहे तो 7 आहे तर इथे 7 इंचला मार्क केलं. त्यानंतर आपल्याला पहा इथे 2.5 इंच आपला जो असेल तो टक्ससाठी असेल व 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल. अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. तर हे कशा पद्धतीने मापे येतात हे सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगते. कारण जो छाती जी आहे ती 34 आहे तर टक्स जो येणार आहे तो आपला 2.5 इंचाचा येणार आहे. त्यासाठी छातीचा चौथा भाग प्लस 2.5 इंच प्लस 1.5 इंच मार्क करून घ्यायचं. त्यानंतर ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. त्यानंतर इथे पाऊण इंच मार्क करून समोरचा आकार देऊन थोडासा अर्धा इंच खाली जायचं आहे. आता इथे पाव इंच थोडंसं आत यायचं आहे त्यामुळे समोरच्या आकारला जी चुनी येते ती येणार नाही.
आता आपण गळ्याचं माप टाकूया. गळ्याची रुंदी जी आहे ती 2.5 इंच आहे. इथून उंची जर गळा तुमचा 6चा असेल तर प्लस अर्धा इंच करून 6.5 इंचला मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून चौकोन आखून घ्यायचा आहे. आता हा आपण चौकोन आखून घेतला. आता इथे गोलाकार आकार अशा पद्धतीने तुम्ही गोलाकार देऊ शकता, कोणताही आकार देऊ शकता. मी इथे गोलाकार देत आहे. आता आपल्याला शोल्डर टू अपेक्स, मी कटोरी, जर तुम्हाला शोल्डर टू अपेक्स काय माहित नसेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ स्टिच इंडियाचे सगळे पहा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे अपेक्स टू शोल्डर म्हणजे काय, शोल्डर अपेक्स टू अपेक्स म्हणजे काय हे अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता इथून आपल्याला शोल्डर टू अपेक्स माझं आलेलं आहे. आता ते कसं घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला ब्लाउज वरून तुमच्या लक्षात येत नसेल तर इथे ब्लाउज वरून शिकवते. आता हा शोल्डर आहे, तर इथे आपल्याला जो पार्ट जोडलेला आहे तिथून आपण अशा पद्धतीने टक्स पॉइंट म्हणजे आपला जो टक्स आलेला आहे तिथपर्यंत मार्क करायचा आहे. तर हा आलेला आहे पहा 9.5 इंच, अगदी बरोबर आहे. तर इथे शिलाईसाठी आपला अर्धा इंच गेलेला आहे, म्हणजे जर मी कितीवर मार्क करेन, 10 इंचवर मार्क करेन. आता अपेक्स टू अपेक्स म्हणजे काय, तर अपेक्स टू अपेक्स म्हणजे ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंतचं माप. तर इथे किती आलेलं आहे, तर इथे आलेलं आहे 7 इंच. तर मला मार्क कसं करायचं आहे ते पहा. इथून शोल्डर टू अपेक्स जे आलेलं आहे ते 9.5 आलं होतं, प्लस त्यात अर्धा इंच केला 10 इंच. तर 10 इंचला आपण इथे मार्क करून घ्यायचं आहे. आता इथे अपेक्स टू अपेक्स जे आलेलं आहे ते 3.5 इंच म्हणजे 7 इंच आलं होतं, त्याचा निम्मा भाग आपण घेतला 3.5 इंच. आता हे 3.5 इंच आलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आपण इथे 3.5 इंच पेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे तिथं 3 इंचावरती मार्क करायचं आहे. त्यानंतर आपण इथे 2.5 इंच वाढवून घेतलं होतं, ते 2.5 इंचचं पॉइंट इथे करून घ्यायचं आहे. मी मोठा करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे हा आपला जो झाला तो टक्स झाला. त्यानंतर उरलेला जो भाग आहे तो आपला शिलाईसाठी होईल. टक्स आपला कसा येतो, तर टक्स आपण अशा पद्धतीने घेतो म्हणजे हा मायनस होतो. तर हा मायनस झाला की आपल्याला जो शिलाईसाठी भाग हवा तर तो आपल्याला इथे शिल्लक राहायला हवा. तर 7 इंच आपली जी आहे ती कमर घेर राहील. त्यानंतर 1.5 इंच जो आहे तो शिलाई मार्जिन राहील. तर इथून पहा अगदी व्यवस्थितपणे मी इथे टक्स घेतलेला आहे. आता हा मार्क इथे करायचा आहे अशा पद्धतीने, व हा मार्क अशा पद्धतीने ही तिरकी रेष आखून घ्यायची आहे. आता जितका टक्स आहे त्याचा आपल्याला इथे कमी करायचं असतं, कारण आपल्याला पुढची क्रीज घालवायची असते. हे सुद्धा मी सविस्तरपणे कटोरी ब्लाउज मध्ये शिकवलेलं आहे. तर 2.5 इंचचा टक्स आहे तर त्याचा आपल्याला निम्मा म्हणजे 1.25 इंचावरती ते मार्क करायचा आहे व हा मार्क केलेला पॉइंट जो आहे तो इथे जोडायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपण जो आता 1.25 इंच घेतलेला आहे त्यामध्ये त्याचा निम्मा म्हणजेच आपल्याला 1.25 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे इथे पाऊण इंचला मार्क घ्यायचा आहे. तर इथे 1.25 इंच इथे मार्क करते मी. ही रेष इथे जोडायची आहे. याचा निम्मा प्लस त्या जे आता 2.5 इंच आहे त्याचा निम्मा प्लस जे निम्मा आलेला आहे त्याचा निम्मा अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. तर 2.5 इंचसाठी इथे 1.25 इंच मार्क येईल. त्यानंतर इथून जे आहे ते जितकी तुमचा टक्स आलेला आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा, अर्धा इंच खाली घेऊन तर इथे 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. आता ह्या 2 रेषा केलेल्या आहेत तर ह्या 2 रेषा समान करून घ्यायच्या आहेत. तर पहा इथे किती अंतर आलेलं आहे, तर इथे 6.25 इंच आलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला 6.25 इंचावरती मार्क करायचा आहे. तर इथे 6.25 इंचावरती मार्क करून दोन्ही रेषा समान करून घेतलेल्या आहेत. हा जो मार्क केलेला भाग आहे तो इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. म्हणजे हा आपला टक्स जो आहे तो मायनस होईल. आता 4 टक्स ब्लाउज आहे त्यामुळे इथे टक्स मायनस न करता हाच आपण जो आपला जो याचा टक्स आहे म्हणजेच आपण 4 टक्स घेतो तर हा टक्स इथेच आपण अशा पद्धतीने मार्क करून घेतो. म्हणजे हा आपला एक टक्स झाला. तर टक्स कितीचा आणि हे अंतर अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे आपण ज्या वेळेला कट करतो त्यावेळेला कमी जास्त न होता आर्मोल अगदी व्यवस्थित येतो. आता हा सुद्धा टक्स जो झाला आपला तर तो हा सुद्धा आपला एक टक्स झाला. आता इथे सुद्धा आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे व इथून आपल्याला सरळ ही घेऊ शकता, थोडंसं तिरकं घेतलात तरी सुद्धा चालेल. तर इथून सुद्धा आपण 5 इंचावरती मी टक्स घेतलेला आहे.
चारी मधलं अंतर जे आहे ते आपल्याला 2-2 इंच गॅप राहील अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत. आता राहिला खालचा बेल्ट, तर बेल्ट कशा पद्धतीने ऍड करायचा आहे, तर बेल्ट ऍड करत असताना इथून आपण 3.5 इंचला मार्क करतो व इथून आपण 2.5 इंच घेतो. तर हे 3.5 आहे ती अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचा आहे. हा जो झाला तो आपला बेल्ट झाला. तर इथे जे आहे तर आपलं कापड कमी होतं व इथे सुद्धा आपल्याला कापड जे आहे ते म्हणजे बरोबर हे आता 3.5 इंचाचं आहे, पण आपल्याला शिलाईसाठी थोडंसं लागतं. तर त्यासाठी आपण इथे शिलाईसाठी अर्धा इंच इथे वाढवून घेऊ शकतो. आपण पहा समोरच्या भागामध्ये 1.5 इंच वाढवलेला आहे, कारण हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे, हा टक्स कमी करायचा आहे. तर आपण उंची अर्धा इंच म्हणजे इथे आपण पाव इंचाचाच टक्स घेणार आहोत. जर त्याच्यापेक्षा जास्त घेतला तर ही उंची कमी होणार आहे, हे आधी लक्षात घ्यायचं आहे. आता जर ह्या टक्स साठी तुम्हाला हे आपण घेतलं 13.5 मध्ये, ह्या टक्स मायनस करण्यासाठी हे जर तुम्हाला वाढवून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट अर्धा इंचने वाढवून घेऊ शकता. तर हे फोर टक्सचं कटिंग हे अशा पद्धतीने असतं. तर उद्या आपण फोर टक्सचं कटिंग हे आपण आज करून घेऊया. ह्या कपड्यावरती आपण कट करून उद्या कशा पद्धतीने फोर टक्सचा ब्लाउज शिवायचा आहे ते पाहणार आहोत. तर आधी कटिंग करण्याची पद्धत कशी आहे पहा. तर कटिंग करत असताना इथून आपण कट करतो. टक्स जो आहे तो हा टक्स इतकाच घ्यायचा आहे, म्हणजे हा जो टक्स दिसत आहे इतकाच हा टक्स येईल, हा टक्स इतकाच येईल, हा टक्स इतकाच येईल व हा टक्स इतकाच येईल. कप जो आहे तो आपल्या आपण तयार होतो, म्हणजे जो फुगा म्हणजेच आपल्याला ब्लाउज जशा पद्धतीने आकार हवा असतो त्या पद्धतीने अगदी आपण पॅडेड ब्लाउज न बनवता सुद्धा तिथे अगदी फिनिशिंगचा आकार येतो. तर उद्या आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने त्याला टक्स मारल्यानंतर व्यवस्थित ब्लाउज बसत असतो तो. तर आता हे मी अशा पद्धतीने पहिल्यांदा कट करते. मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्याच पद्धतीने कट करा, म्हणजे जे मुंड्याचा आकार आहे तो कमी जास्त तुमचा न होता अगदी व्यवस्थित येईल. तर हे आपले आता पहा इथे आपण टक्स घेणार आहोत. तर हे आपलं मायनस झाल्यावर मुंड्याचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित येतो. तेच जर हे तुम्ही कट केलात तर तुमचं कमी जास्त होण्याची शक्यता असते इथे. तर त्यासाठी आपण हे थोडंसं अंतर ठेवायचं व नंतर आपण कट करून घ्यायचं आहे. आता हे मार्क केलेलं आहे ते हे मार्क याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून मार्क करून घ्यायचं आहे व इकडे सुद्धा आकार द्यायचे आहेत. आता हे आकार जे उठलेले आहेत ते अशा पद्धतीने आपण इथे ट्रेस करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचे आकार जे आहेत ते तयार होतील. उरलेले जे कापड आहे ते आपण जो हा आपला पार्ट आहे, हा पार्ट आपण जो आहे तो डायरेक्ट काढायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. सिंगल पीस काढायचे असतील तर तुम्ही सिंगल पीस काढू शकता. तर मी इथे डायरेक्ट काढते. तर हे जे एक्स्ट्राचं आहे 2.5 इंच, तर हे 2.5 इंच वजा करून काढायचं आहे, म्हणजेच हा पार्टला आपण इथे मार्क करून घेते. किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा शिकवते. जर तुमचा गोंधळ होत असेल तर इथे अर्धा इंच फक्त वाढवून घ्या शिलाईसाठी व इथे डायरेक्ट आपण कट करून घेऊया. आता ही पट्टी तुम्हाला मोठी वाटत असेल कारण आपण इथे 2.5 इंच घेतलेला आहे, तेच 2.5 इंच आपण इथे मायनस करून घ्यायचं आहे. आता इथे 2.5 इंच मायनस करायचं आहे, म्हणजेच काय इथून 2.5 इंच कमी करून घ्यायचं आणि ही रेष जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची, म्हणजेच तुमचं 7 प्लस 1.5 इंच जे आहे ते, म्हणजेच पहा इथे 7 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन राहिलेलं आहे. अगदी व्यवस्थित हा पार्ट तयार झालेला आहे. तर उद्याच्या भागात मी ह्या कपड्यावरती कटिंग करते, हाच भाग व कशा पद्धतीने शिवायचा ते तुम्हाला सविस्तर शिकवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.